बकऱ्याच्या नावाखाली कुत्र्याचं मटण विकलं जात असल्याच्या संशयातून मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे. ही घटना बंगळुरू येथील आहे. तर त्याचं झालं असं की 2700 किलो मटण हे व्यापाऱ्यांनी मागवलं. त्या मटणाचे 90 बॉक्स तयार करण्यात आले, 90 पॅकेट तयार करण्यात आले. ते पॅकेट जयपूर या गाडीवरून बंगळुरू रेल्वे स्टेशनला आले. मात्र याच वेळेस प्राणीमित्र संघटना आणि काही गोरक्षकांनी तेथे मोठ्या प्रमाणावर धिंगाणा घातला. हे जे काही मटण आहे यामध्ये कुत्र्याचं मटण मिक्स करण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये बकऱ्याचं समजून कुत्र्याचं मटण लोकांना खाऊ घातलं जात आहे असा त्यांचा आरोप होता. हे मटण बकऱ्याचं नसून कुत्र्याचं आहे याचा संशय त्यांना का आला, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली जात आहे ती म्हणजे या बकऱ्याच्या शेपटाची. बकऱ्यांचे साधारणतः शेपट सरळ किंवा थोडीशी वाकडे असतात, मात्र ह्या मटणामध्ये सापडलेलं एक जे शेपूट होतं ते पूर्णपणे वाकडं होतं. त्याच्यामुळे हे बकऱ्याचं नसून हे कुत्र्याचंच मटण आहे असा संशय बळावला आणि त्याच्यामधूनच वातावरण तंग झालं. शुक्रवारी कुत्र्याचे मांस विकल्याच्या संशयावरून बंगळुरूत 3 FIR दाखल करण्यात आल्या. पहिली FIR कुत्र्याचे मांस बकरीच्या मांसात मिसळून त्याची वाहतूक केल्याची होती. दुसरी FIR अन्न गुणवत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्तव्य बजावण्यात अडथळा आणल्याबद्दल गोरक्षक पुनीत केरेहल्ली याच्या विरोधात होती. तर तिसरी FIR गोरक्षक पुनीत आणि त्याच्या 4 साथीदारांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे एकत्र जमाव जमवल्याबद्दलची होती. आता नेमकं हे प्रकरण काय आहे हे आपण पाहू. कुत्र्यांच्या मांसाची वाहतूक केल्याच्या संशयावरून शुक्रवारी बंगळुरू येथे गोंधळ उडाला. जयपूरवरून 90 बॉक्समध्ये 2700 किलो मांस आणल्याने पोलिसांनी जप्तीची कारवाई केली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकावर पोलिसांना घेराव घालून गोंधळ घातला. हे कुत्र्याचे मांस असल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांना घेराव घातला. यावेळी तेथे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शुक्रवारी रात्री या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. कुत्र्याचे मांस बकरीच्या मटणात मिक्स करून ते विक्री केल्याचा संशय या कार्यकर्त्यांना होता. हे मांस गुजरात आणि राजस्थान येथून आले होते. त्यामुळे बंगळुरू येथील मांसाहारी आणि प्राणी मित्र संघटना यांच्यामध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र हे मांस काही कुत्र्याचे नसून खास प्रकारच्या बकरीचे आहे, ज्याला शिरोई असे म्हणतात. ही जात राजस्थान आणि गुजरातच्या कच्छ आणि भुज येथे आढळते. या बकऱ्यांची शेपटी कुत्र्यांप्रमाणे थोडी वाकडी असते आणि त्यावर ठिपके असतात. त्यामुळे लोक सहज फसतात. लोकांना हे कुत्र्याचे शेपूट वाटले. जप्त केलेल्या मांसाच्या नमुन्यात कोणत्याही प्रकारच्या कुत्र्याच्या मांसाचे तुकडे आढळले नाही. सध्या बकऱ्यांचे शॉर्टेज आहे, त्यामुळे काही व्यापारी इतर राज्यातून कमी दरात हे बकऱ्यांचे मटण येथे मागवितात, अशी माहिती कमिशनर ऑफ फूड सेफ्टी के श्रीनिवास यांनी दिली. त्यामुळे एका वाकड्या शेपटीवरून हे कुत्र्याचं मांस आहे असा समज होऊन मोठ्या प्रमाणावर येथे राडा झाल्याचे पाहायला मिळाले. या सर्व प्रकरणामुळे प्रशासनाची मात्र येथे दमछाक झाली.